भोसले यांनी लोणंद येथे केले आहे। पाहूयात ही बातमी। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले की गेले 5 वर्षांमध्ये या सरकारने काय केले ते दाखवून द्यावं। कोणतीही योजना घ्या, फक्त जनतेची दिशाभूल केली आहे। तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार निवडून देऊन पुन्हा सत्तेवर आणून देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे। यावेळी वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे आमदार मकरंदाबा पाटील, उदय कबुले, गजेंद्र मुसे, लोणंदचे नगरसेवक हनुमंत शेळके पाटील तसेच सातारा जिल्ह्यातील व खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी व आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी तुम्हाला सांगतो का कसं असतं, जेव्हा आवाज जास्त जेव्हा व्यक्तिगत स्वार्थ जेव्हा आपण त्यावेळेस त्याला उत्तर द्यायचं। त्यांनी केलं विश्वासात 75 संकल्पने काढले, झालं सत्तेचं केंद्रीकरण, सत्ता एकवटली, हुकुमशाही, लोकशाही यशोधडे लावली, लोकशाही नावापुरती आणि हुकुमशाही। पण एक सांगतो तुम्हाला, तुम्ही जर त्यांनी विचार केलाय, मी तुम्हाला सांगतो कसं 2 कोटी चला लाव पेज माझे बघ इतके लावा, मी तुम्हाला 2 कोटी वर्षाला नवऱ्या मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून म्हणून देतो। मी तुम्हाला तिने सांगितले 18 लाख मी तुम्हाला म्हणतो, आज सोपं वेळ मी कोण देणार, तुम्हीच लोकशाहीचे राजा। का विसरता तुम्ही, का विसरता मला तेच कळत नाही। तुमच्यामुळं आम्ही सर्वच आम्ही निमित्त मात्र, तुम्ही सेवक बघतो कधी घमंड नाही, ह्यांच्या काय जोरा बघा काय। आणि एक सोप्प मला सांगा, मी आता प्रत्येक जरी विचारलं ना, हा उद्यानाने म्हणाले 2 कोटी रुपये लोकांना काय शक्य नाही। अहो आपली देश हा कृषी प्रधान देश, पत्रकार सांगतो ना, कृषी प्रधान देश म्हणतात 80% लोक हे शेतीवरती आधारित। शेतकऱ्याला जोपर्यंत शेतकऱ्याच्या आर्थिक दृष्ट्या त्याला सदन करत तोपर्यंत प्रगती होणार। ते सक्षमीकरण करण्याचं केलं काय केलं एक तर 1.5 ते 2 लाख कोटी दर वर्षाला देतो। त्या दिवशी आपण उत्तर देऊ शकत नाही, ज्या दिवशी आपण आपल्या स्वतःच्या नजरेत पडतो त्या दिवशी मला स्वतःबद्दल बोलतो, इतर त्यांना ज्या दिवशी स्वतःच्या नजरेत पडेल त्या दिवशी जगण्याचा अधिकार माझा कमी होईल। आणि म्हणून मला सांगावं वाटतं की जे ही संपत्ती आहे, जसं होऊन देणाऱ्या ही संपत्ती आहे, तुम्ही आज हे 2 कोटी ते देणार आपण काय ठीक लागतंय विधेयक राजा हे पहिले डोक्यात ठेवा। तुम्ही यांना दिलंय, त्यांनी आता तुम्हाला काय दिलं ते काय देणार। त्यामुळं ज्या वेळेस आता निवडणुका लागतील परिवर्तन स्वीकारत अत्यंत नाही, आणि त्यामुळं या संपूर्ण देशामध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर आज तुम्हाला ह्या लोकांना बाजूला करून केल्याशिवाय अत्यंत नाही, कारण
त्याच्यात ते थोडे